मला बरेच पक्षाची ऑफर होती, राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस. अच्छा. पण असं वाटलं की बा आपण ज्या एरियात राहतो तिथं सगळे बहुजन लोक राहतात, बरोबर. तर मग आपण निळ्या झेंड्याखालीच का ना जावे. जो राजकारणाचा प्रवास सुरू झाला माझा ते फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यांचा श्रेय मी त्यांनाच देईन, मग इतर कोणालाही देणार नाही. आमच्याजवळ पैसे नव्हते तर मी माझ्या मिसेसचं माझ्या पत्नीचे जे दागिने आहेत ते आम्ही गहाण ठेवून लोकांची सेवा केली. ते आमचे जे प्रभागातले आम्हाला नागरिक नाही म्हणता येईल, आमचे पारिवारिक संबंध, आमचा परिवार आहे आमचा प्रभाग म्हणजे. इथं माणूस पाहून कार्य केले जाते. अगर माणूस तुमचा समर्थक असेल तो तुमचा काम 2 मिनिटात होणे. माणूस विरोधक असेल तर त्याला त्रास दिला जातो. तुमचा रोड, नाल्या, रस्ते हा एवढाच विकास आहे काय? एवढा विकास कुठं असेल तर सांगा मला. निवडून आल्यावर तर आमच्या मनात वेगळंच आहे की बा जे आतापर्यंत झालं नाही आम्हाला ते करायचं आहे. ते जे म्हणते मामा इथं हे पाहिजे, काका इथं हे पाहिजे, तर आम्ही त्यांच्या इच्छेनुसार काम करू. आम्ही कोणाला दबावात नाही ठेवणार का बा नाही हे करायचं आहे तर तेच करू, असं काही होणार नाही. लोक एकदम स्वतंत्रपणे येतील आमच्यासाठी. अर्ध्या रात्री त्यांचे दरवाजे खुले आहेत, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी. ते कधी त्यांचा प्रॉब्लेम घेऊन येतील. त्यासोबतच तुमचं असं काही युवकांसाठी स्पेशल प्लॅनिंग आहे, त्याच्यासाठी काही उपक्रम? माझे मिसेस, माझे मुलं बिमार होतात तर मी त्यांना दवाखान्यात नाही नेत, माझे कार्यकर्ते दवाखान्यात नेतात. पण बाजूचा कोणी बिमार झाला तर मी अर्ध्या रात्री तिथं हजर असतो. मी एकट्यानंच केलं मी असं म्हणत नाही. जे माझ्यासोबत जे मुलं होते या वार्डातले, प्रभागातले, त्यांचा पण सिंहाचा वाटा आहे माझ्यासोबत, जे अहोरात्र माझ्यासोबत फिरले. नमस्कार, मी संकेत बोंद्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये. सध्या अकोल्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी चाललेली आहे आणि अशातच आज अकोला न्यूज नेटवर्कची निवडणूक एक्सप्रेस आलेली आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहे श्री महेंद्र डोंगरे सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सर, तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही राजकारणाचा प्रवास सुरू केलेला आहे, आता उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक 7 मधून. तर या राजकारणाची सुरुवात कशी झाली तुमची? राजकारणाची सुरुवात म्हणजे लहानपणापासूनच मला छंद होता समाजकार्याचा. अच्छा. पण ऍक्टिव्ह झालो मी वयाच्या 18व्या वर्षापासून. आणि त्याच्यानंतर 2017 पर्यंत मी समाजकार्यच केले. मला समाजकार्यातच राजकारणात यायचा नव्हता, परंतु परिस्थिती अशी होती की आपण कुठं सरकारी कामात गेलो लोकांचे प्रश्न घेऊन तर ते मार्गी लागत नाही. सामाजिक कार्यकर्ता म्हटलं तर कोणी मार्गी लावत नाही. सामान्य हक्क नाही आहे तो सामान्य जनताला. म्हणून मी राजकारणात येण्याचा हे केलं, निर्णय घेतला आणि बाळासाहेबाच्या मार्गदर्शनात मी राजकारणामध्ये सक्रिय झालो. अच्छा. तर सुरुवात कुठून झाली, म्हणजे कुठल्या वर्षी तुम्ही हे पहिलं पाऊल उचललं? मी म्हणजे वयाच्या की याच्या नाही, राजकारणाची सुरुवात नेमकी म्हणजे राजकारणाची सुरुवात 17 पासून झाली. 2017 तेव्हा सुद्धा तुम्ही उमेदवारी मागितली. म्हणजे मी अपक्ष लढलो होतो, कोणत्याच पक्षाकडून नाही. मला न पक्षाचे ऑफर होते, पण एक समाजकार्य मी करत होतो. मला राजकारणात जायचं नव्हतं, फक्त मला आजमावायचा होता की बा मी समाजकार्य करून लोक मला किती हे करतात. म्हणून मी एक समाजकार्याच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 नायगाव मधून इथून उभा होतो. त्यावेळेस मग असं वाटलं की बा आता राजकारणाशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण की लोकांचे प्रश्न घेऊन आपण इथं जातो. सरकारी ऑफिसमध्ये रेशन कार्ड असो, दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, इथं तुमचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणीच तुमची दखल घेत नाही. पण कसं एक राजकारणाचा ठसा असला माणसाच्या पाठीवर तर तुमची दखल ताबडतोब घेतल्या जाते. यासाठी मी राजकारणात प्रवेश केला. तर खूप छान सर, तुम्ही राजकारणाचा हा प्रवास सुरू केलेला आहे आणि आता तुम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे निवडणूक लढवताय. तर राजकारणात येताना हाच पक्ष का निवडला तुम्ही? राजकारणात येण्यासाठी हा पक्ष याच्यासाठी निवडलं कारण की मला बरेच पक्षाची ऑफर होती, राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस. अच्छा. पण असं वाटलं की बा आपण ज्या एरियात राहतो तिथं सगळे बहुजन लोक राहतात, बरोबर, तर मग आपण निळ्या झेंड्याखालीच का ना जावे. आणि बाळासाहेबांचे कार्य हे सांगायची गरज नाही, आपल्या सर्टिफिकेटची त्यांना गरज नाही. सगळ्या जनतेला माहित आहे की बाळासाहेब जे शोषण लोकांचा होते
कोणाच्या विरुद्ध अन्याय विरुद्ध ते एकदम ताबडतोब उभे राहतात, नेहमी जनतेसाठी सक्रिय राहतात. तर मनात विचार आला का चला बा आपण आता याच्यात पक्ष वेगळे आहेत, आमच्या याच्यात भीमके लागते जिगर आधे उधर आधे इधर. तर मग आम्हाला बाळासाहेब बी आहेत, आठवले साहेब आहेत, आणखी बरेचसे पक्ष आहेत, पण बाळासाहेब म्हणजे आमच्या हृदयात आहेत, आमचे प्रेरणास्थान आहे. आमच्या इकडे जेव्हाही निवडणूक झाली, जरी आम्ही दुसऱ्या पक्षात राहत होतो, आम्ही त्यांच्या अंडरमध्ये काम करत होतो, पण आम्ही कधीही इमान विकला नाही. आम्ही बाळासाहेबालाच मतदान केलं. अच्छा, म्हणून यासाठी आम्ही बाळासाहेबाचा पक्ष निवडला. अच्छा, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. आमचे मार्गदर्शक बाळासाहेब आंबेडकर. आमच्या जो राजकारणाचा प्रवास सुरू झाला माझा, ते फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यांचा श्रेय मी त्यांनाच देईन, मग इतर कोणालाही देणार नाही. अच्छा, खूप छान सर. तर आता तुम्ही या पक्षातर्फे उमेदवारी लढवतायत, पण जसं तुम्ही आधी बोलले की तुम्ही समाजकार्य करायचे, तेव्हा आता कोरोना काळाला जेव्हा लोकांकडे बाहेर जाण्याची सुद्धा मुभा नव्हती, त्यावेळेस तुमचं काय कार्य चालू होतं जनतेसाठी? जनतेसाठी कोरोना काळात हे कार्य सुरू होतं की आम्ही आणि माझी जे टीम आहे, मी एकट्यानेच केलं मी असं म्हणत नाही. जे माझ्यासोबत जे मुलं होते या वार्डातले प्रभागातले, त्यांचा पण सिंहाचा वाटा आहे माझ्यासोबत. जे अहोरात्र माझ्यासोबत फिरले. मी 4दा आपलं रेशन कार्डची किट वाटप केलेली आहे. आजपर्यंत कोणीच केली नाही. कोणत्याच प्रभागात तुम्हाला जेवढे आम्ही सक्रिय होतो तिथं कोणतेच म्हणजे जे नगरसेवक होते ते कोणतेच याच्यात सक्रिय नव्हते. फक्त नावापुरता इकडून 2 पोते तिकडून 2 पोते ते असं कॅमेरामध्ये हे करत दाखवण्यासाठी काम केलं. आम्ही असं दाखवण्यासाठी काम नाही केलं, कारण की जे गरिबी आहे ते आम्ही भोगलेली आहे आणि आमचा प्रवास तिथूनच सुरू झालेला आहे. म्हणून गरिबी काय आहे, अन्न काय आहे, जे कंट्रोलचे तांदूळ होते, आम्ही आमच्याजवळ पैसे नव्हते तर मी माझ्या मिसेसचं माझ्या पत्नीचे जे दागिने आहेत ते आम्ही गहाण ठेवून लोकांची सेवा केली. आम्ही 4दा किट वाटप केलेली आहे आणि 17 बेवारस लाशा धाडलेल्या आहे, आम्ही मार्गी लावल्या. प्रत्येक पोलीस स्टेशन मधून कोरोना काळात फोन आहे मला. आणि त्याच्यानंतर सॅनिटायझर 4दा केलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर जे मास्क राहतात ते पण आम्ही इथं भरपूर खूपदा वाटप केलेलं आहे. आणि जे रेल्वे जे कामगारचे जे मोलमजूर जात होते त्यांच्यासाठी आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजता जे आमचे टीम आहे प्रभागातली आणि मी सतत झटत होतो. त्यांना लहान मुलांना बिस्किटचे पॅकेट, काही पाण्याची बॉटल. म्हणजे तुम्हालाही माहित आहे की बा कोरोना काळ किती, ज्या वेळेस कोरोना काळ सुरू होता त्यावेळेस माणूस माणसाजवळ नव्हता थांबत. इव्हन म्हणजे तेव्हा माझे 2 नातेवाईक म्हणजे जवळ मरण पावले तर त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांना घेवाले नाही आले. तोही अंतिम संस्कार आम्हीच केलेला आहे. म्हणजे असं तुम्ही कंटिन्यूअस कोरोना काळात सगळे जनतेसाठी लढत होतो आणि त्यांच्या सर्व समस्या असो काही प्रॉब्लेम असो तुम्ही कंटिन्यू होतो. बरोबर, खूप छान. बरेचसे लोकांना आम्ही जे बाहेरगावी होते, मी स्वतः त्यावेळेस माननीय संजय खडसे साहेब RDC होते इथं, ते परमिशनच्या वेळेस लोक माझ्याजवळ पैसे घेऊन येत का बा तुमचे मित्र आहेत तर तुम्ही परमिशन काढून द्या. मी म्हटलं ते सर तसेच देतात, तुम्ही जा फक्त त्यांना सांगा. तर त्या सरांनी खूप आपल्याला कोरोना काळात आणि विशेष म्हणजे प्रशासन आहे त्यांना आपल्याला खूप मदत केली कोरोना काळात. तोही एक महत्वाचा भाग आहे. त्यांनी तुम्हाला मदत केली? त्यांनी खूप मदत केली आम्हाला. ते असो राहुल तायडे सर असो, अरखराव सर असो, कंकाळ सर असो, हे पूर्ण आमची फॅमिली ग्रुप आहे ना, यांचा खूप सिंहाचा वाटा आहे आमच्या कार्यामध्ये. खूप चांगलं सर. म्हणजे काही जण काम करतात तर ते फक्त स्वतःचं नाव घेतात. नाही, आमचा बिलकुल असं नाही. तुमचं म्हणजे तुमचं एक ते कर्तव्य किंवा ते जाणतंय की माणूस पण कशाला म्हणतात की तुम्ही जे कार्य केलं त्याच्यासोबत जी तुमची टीम होती त्याला तुम्ही ते आवर्जून ते नाव घेतायत. बरोबर आहे. त्या टीम सोबत जो लोकांचा प्रेम होता आमच्या म्हणजे आमच्या तर्फे, त्यांच्या तर्फे जो आमचा आदर होता तो पण आम्ही ना लोकांचा मला साथ होता म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. आणि खरे आपले जे हे आहेत ते आमचे जे प्रभागातले आम्हाला नागरिक नाही म्हणता येईल, आमचे पारिवारिक संबंध, आमचा परिवार आहे आमचा प्रभाग म्हणजे. बरोबर सर. म्हणजे तुमचा प्रभाग म्हणजे तुमचा सर्व परिवार आहे आणि त्या परिवाराच्या प्रेमामुळेच तुम्ही आजपर्यंत हे लढाई करू शकल्या. तर सर तुम्ही बोलले की प्रभाग क्रमांक 7 मधील जनता किंवा प्रभाग क्रमांक 7 हा तुमचा परिवार आहे. तर या परिवारामध्येच म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय काय समस्या आहेत की जे आजवर दूर झालेल्या नाहीत? अहो, लोक आता दुसऱ्या इकडे कमेंट देऊन किंवा कोणी पैसे देत असन का बा माझ्या फेवरला बोल, तर जो प्रभाग 7 आहे तो पॅरिस अमेरिका तर झाला नाही, एवढा विकास तर आहे नाही. बरोबर. तर मग लोक आपलीच दौंडी पिटतात की बा हा विकास झाला. तुम्ही माझ्यासोबत कॅमेरा घेऊन चला, मी दाखवतो. नवीन तारफैल जो आहे
तिकडल्या आतापर्यंत नाल्या बनलेल्या नाही, रोडवर कचरा आहे. हा, भवानी पेठच्या इकडे काल जेव्हा आम्ही पैदल वारी करत होतो तेव्हा तिथं कचरा साठवून दिसला आम्हाला. असा भरपूर प्रश्न मार्गी लावायचे आता मला. बरोबर, म्हणजे आजपर्यंत जे सत्ता होती त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बरोबर आहे ना, दुर्लक्षच केलं आहे ना. इथं माणूस पाहून कार्य केले जाते. अगर माणूस तुमचा समर्थक असेल तो तुमचा काम 2 मिनिटात होणे, माणूस विरोधक असेल तर त्याला त्रास दिला जाते. अच्छा, हा, म्हणजे तो एक तुम्ही एक आरोप लावताय. आरोप नाही, हे वस्तुस्थिती आहे. अच्छा, म्हणजे एक फॅक्ट सांगताय, एक फॅक्ट सांगू राहिलो मी. इथे जे जनता आहे त्यांना बरोबर म्हणजे त्यांच्यानुसार न्याय मिळतं. मी कोणावर आरोप नाही घेऊन राहिलो का कोणावर हे नाही. जे नगरसेवक होते बरोबर किंवा याच्या पहिली होते, जे 2017 मध्ये होते, यानं सगळं घरभराचे कामं केलं. अच्छा, दुसरा विकास फक्त कागदावर आहे. जनतेसाठी कुठं काय. बरोबर, तुम्ही प्रभाग मध्ये पहा. आज मी लहानाचा मोठा झालो, आज माझी वय 52 वर्ष आहे. त्या प्रभागामध्ये जे लहान मुलं, जे माझा मुलगा आज समजा 25-26 चा झाला, तर कुठं गार्डन नाही आहे ना. अच्छा, इथे गार्डन एक पण नाही आहे. ओपन स्पेस तर ते तर सोडाच तुम्ही, ते तर बोलाच नको ओपन स्पेसच्या विषय. ते गार्डन पण नाही आहे इथं. जे दुसरी गोष्ट आहे, जे आपले म्हातारे लोक, आई वडील, जे रात्री जेवल्यावर असं शतपावली करायला जातात, त्यांना बसायला कुठं हे नाही. आपण दुसऱ्या प्रभागात जा, तुम्ही दुसऱ्या प्रभागात पहा, किती मस्त सोय आहे. गार्डन आहे म्हाताऱ्या माणसांसाठी, सिनियर सिटीजन साठी. त्याच्यानंतर त्यांना बसायला बाकडे आहेत. म्हणजे कुठंतरी बा नवरा बायको गेले, एकांत मध्ये बसले, थोडस विश्रांती वाटते त्यांना. असं तारफैल मध्ये काहीच नाही ना. तुमचा रोड, नाल्या, रस्ते हा एवढाच विकास आहे काय? एवढा विकास कुठं असेल तर सांगा मला. म्हणजे अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत येऊन पण सध्या इथे खेड्यासारखं वातावरण झालं. खेड्यासारखंच वातावरण आहे ना. खेड्यासारखं वातावरण आहे. इथं काही सुविधा नाही. आणि आम्ही पॅनल आमचा निवडून आलो तर आम्ही ह्या सर्व सुविधा देऊ. आम्हाला फक्त प्रॉब्लेम पडन की ओपन स्पेस, तो एकही इथं आहे नाही. अच्छा, हा. तर सर तुम्ही आता बोलले की निवडून दिल्यानंतर याच्यावर आम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आम्ही. तर आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचा काय प्लॅन आहे, काय व्हिजन आहे, काय एजेंडा आहे या प्रभागाबाबतीत? आता निवडून आल्यावर तर आमचं मनात वेगळंच आहे की बा जे आतापर्यंत झालं नाही आम्हाला ते करायचं आहे. अच्छा, नवीन टेक्नॉलॉजी आहेत, नवीन मुलं आहेत सगळे. बरोबर, त्यांच्यानुसार आम्ही सगळ्याला म्हणजे त्यांच्या येणं चालून आम्ही आमचा नाही दाखवून का बा मैं करू सो कायदा, आम्ही असे वागणार नाही. ते जे म्हणते मामा इथं हे पाहिजे, काका इथं हे पाहिजे, तर आम्ही त्यांच्या इच्छेनुसार काम करू. आम्ही कोणाला दबावात नाही ठेवणार का बा नाही हे करायचं आहे तर तेच करून, असं काही होणार नाही. लोक एकदम स्वतंत्रपणे येतील आमच्यासाठी. अर्ध्या रात्री त्यांचे दरवाजे खुल्ले आहेत, आमचे दरवाजे त्यांच्यासाठी. ते कधी त्यांचा प्रॉब्लेम घेऊन येतील आणि आम्हाला सांगतील. आम्ही त्यांच्या म्हणजे जे नजरेमध्ये आहे ते एकदम 100% खरे उतरू. म्हणजे जनतेसाठी तुम्ही 24 तास म्हणजे 24 तास. आताच आम्ही एवढे 24 तास आताही राहतो आम्ही. बरोबर, निवडून आल्यावर आणखी जबाबदारी वाढणार. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. आणि मोठं तेच केलं. वोट बी तेच देतील, निवडून बी तेच आणतील. ते आपले मायबाप आहेत. तर सर तुम्ही आता बोललेत की नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यानुसार मग या प्रभागामध्ये काय चेंजेस करणार तुम्ही? आता आपला अकोला आहे, 20 वार्ड आहेत, बरोबर, 80 नगरसेवक आहेत. आतापर्यंत कोणीही आपल्या वार्डामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाही आहेत. बरोबर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा अर्थ असा आहे की जे गुन्हेगारी वृत्ती आहे वार्डामध्ये किंवा प्रभागात, जे सेन्सिटिव्ह एरिया आहे, आपण तिथं गुन्हेगारीवर वचक लावू शकतो. म्हणजे भांडण झगडा, पोलीस स्टेशन, म्हणजे पोलीस जे राहतात त्यांना एक प्रकारची मदतच होईल आपल्यातर्फे. तर आपण जे सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथं मेन जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसू. म्हणजे त्याने गुन्हेगारी पण कमी होईल आणि गुन्हेगार लवकर पकडला जाईल. तसं काही होणार नाही आमच्या इकडे. आम्ही निवडून आल्यावर गुन्हेगारी नक्कीच सर. तर सर तुम्ही आता नवीन टेक्नॉलॉजीचं सांगितलंच की कॅमेरे बसवणार आणि त्यामुळे गुन्हेगारी पण कमी होणार आणि गुन्हेगार लवकर पकडला पण जाणार. फार चांगली गोष्ट आहे. त्यासोबतच तुमचं असं काही युवकांसाठी स्पेशल प्लॅनिंग आहे, त्यांच्यासाठी काही उपक्रम आहे ना? भरपूर आहेत युवकासाठी. फक्त ते राबवल्या पाहिजे निवडणूक आल्यावर. म्हणजे मी असो का कोणी असो, बरोबर, समजा मी निवडून आलो तर ते 100% राबवणारच. अच्छा, पण जे याच्या अगोदर होते त्याने युवकासाठी काय केलं? कुठं रोजगार उपलब्ध करून दिला? काय तो काम आम्ही करणार. अच्छा, आणि दरवर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वसंत देसाई येथे भव्य विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डिंग घेत असतो. अच्छा, हा,
आणि निवडून आल्यावर आम्ही असे खुल्या स्पेस मध्ये जे आमचे इकडले युवक आहेत त्यांना व्यायामशाळा उपलब्ध करून देऊ. अच्छा, त्यामुळे म्हणजे हे आम्ही फक्त बोलत नाही, आम्ही करून दाखवू. बरोबर. म्हणजे त्यामुळे मुलांना थोडं व्यसनापासून शरीर चांगलं झालं, शरीर चांगलं, आरोग्य चांगलं, शरीर एष्टी चांगली असली बरोबर, व्यसनाचे कोणीच आहारी जात नाही. बरोबर. व्यसन लागायचा असेल युवकांना मी हात जोडून विनंती करतो, व्यसन लावायचा असेल तर व्यायामाचा व्यसन लावा. बरोबर. जो दरवर्षी आम्ही आंबेडकर श्री घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने वसंत देसाई भव्य विदर्भ स्तरीय आम्ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेतो युवकांसाठी. का जास्तीत जास्त तिथं कमीत कमी 7 गावाचे तिथं बिल्डर येऊन जातात. आणि आम्ही निवडून आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर घेऊ ना, पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नॅशनल चॅम्पियनशिप हे आम्ही घेऊ बॉडी बिल्डिंग स्पर्धा. एक नवीन की निवडून आल्यानंतर एक आणखी नवीन चालू जे आज विदर्भ स्तरीय घेतो तो मोठ्या प्रमाणावर मग बॉडी बिल्डिंग स्पर्धा युवकांना बॉडी बिल्डिंग आणखी जास्त युवक करण्यासाठी फार चांगलं सर. तर सर तुम्ही असे बरेचसे मुद्दे आता मांडलेलेच आहेत. त्यासोबत आता जो तुम्ही परिवार बोलला, प्रभागातील जे जनता आहे ते तुमच्या सोबत तर नेहमी आहेतच, पण ते आतापर्यंत जी जनतेला ज्या तक्रारी आलेल्या आहेत, ज्या समस्या आल्या त्याचं निवारण तुम्ही कशा प्रकारे केलंय? त्याचं निवारण आता हा मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही थोडस फिरल्या प्रभागात, तुम्ही लोकांना विचारल्या का महेंद्र डोंगरे तुमच्या कामात येते काय, तर हा प्रश्न तुम्ही त्यांना केला पाहिजे. मी सांगेन तर असं होईल की मी स्तुती करू राहिलो. पण सर तुम्ही सांगा की तुम्ही काय काय केलं जनतेसाठी, हे मी प्रश्न विचारतोय. बर, कारण की सर्व जनतेला माहिती झालं पाहिजे. प्रश्न तुम्ही केला तर मी सांगतो. कोणाचे पोलीस स्टेशनचे राहतात, कोणाचा रेशन कार्ड राहते, कोणाचे दवाखाने राहतात, तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ग्राउंड लेवलला असं नाही की उठावरून बकरे हाकलायचे का बा हा अरे चल ते करून द्या, असं माझा काम नाही. तुम्ही स्वतः जाऊन मी तिथं त्या प्रकरणाची शहानिशा करतो. मी आतापर्यंत 200 ते 300 रेशन कार्ड बनवून दिले. अच्छा, म्हणजे ते प्रशासनाचा मी पहिलेच म्हटलं त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे आणि सदैव आम्हाला त्यांचा सपोर्टच राहील. पोलीस प्रशासन म्हणा, अन्न पुरवठा विभाग म्हणा, महानगरपालिका म्हणा, तहसील म्हणा, कलेक्टर ऑफिस, ते सगळं आम्हाला सहकार्य करतात. म्हणून आज आम्ही इथपर्यंत लोकांचे कामं करत आलेला आणि आम्ही हमेशा त्यांचे कार्य करत राहू. आणि पोलीस स्टेशनचा जे आहे, जे आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार होते त्याच्यासाठी मी पण अर्ध्या रात्री कोणाचा फोन आला तर 2 वाजता एकटाच जातो, बायको म्हणते एकटं नको जा, असं नको जा, तरी पण मी कोणाची जीवाची पर्वा न करता मी एकटा जातो पोलीस स्टेशनला आणि त्यांची शहानिशा करून तक्रार हे ते काही असलं तर ते व्यवस्थित करून मी हे करतो. म्हणजे तुमच्या बोलण्यावर एक समजलंय मला की जनतेच्या एका हाकेवर तुम्ही त्यांच्यासाठी तत्पर हजर असता आणि त्यांच्या कुठलीही प्रॉब्लेम असो, कुठलीही समस्या असो, त्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. बरोबर. माझ्या आईच्या वेळेस जेव्हा माझी आई मरण पावली होती त्यावेळेस माझ्या आईचा प्रेत इथं होता आणि पोलीस स्टेशन मध्ये कोणतरी 4-5 आमच्या इकडले पकडले होते, तर मी ताबडतोब गेलो माझ्या आईचा प्रेत सोडून का बा का आहे यांचा का नाही, तर तो पोलीसवाला म्हणे, जे PI होते त्यावेळेसचे, ते म्हणत महेंद्र भाऊ तुमची इथं मयत झाली, तुमची आई मरण पावली, तर तुम्ही घरी जा आम्ही पाहतो. मी म्हटलं नाही, माझ्या प्रभागातला माणूस आहे, काय झाला मला सांगा आणि लवकर त्यांना इथून सोडून द्या. बरोबर. जे तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर मला ते सांगा का हा कोणत्या गुन्ह्यात अडकला. मग मी त्यांना ताबडतोब सोबत घेऊन आलो. तेव्हापासून आणखी लोक थोडा हे करतात की बा हा माणूस खरोखरच काम करणारा आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही परिवारासारखं वागता, म्हणजे स्वतःचं घर सोडून किंवा स्वतःची पर्वा न करता. अहो माझी मिसेस, माझे मुलं बिमार होतात तर मी त्यांना दवाखान्यात नाही नेत, माझे कार्यकर्ते दवाखान्यात नेतात, पण बाजूचा कोणी बिमार झाला तर मी अर्ध्या रात्री तिथं हजर असतो. ते राजकारण म्हणतात ना, घरचे मारण बाहेरचे पाळा, तर असा प्रकार आहे. बरोबर सर, अगदी. म्हणजे तुमचे यावरनं मला एवढं समजते की खरंच तुम्ही जे बोलले की प्रभाग हा माझा परिवार आहे, तर त्या परिवाराची तुम्ही पूर्णपणे ती जबाबदारी घेतलेली आणि ती काळजी घेताय आणि नक्कीच जनता तुमच्यावर विश्वास दाखवणारच, तुम्ही एवढं त्यांच्यासाठी करताय. तर सर तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मध्ये पाणी किंवा रस्ते झाले, नाले झाले, यांचं कसं काय आहे? आमच्या प्रभागामध्ये रोड, नाल्या, रस्ते, आता तुम्ही माझ्या घराच्या मागे चला आणि माझीच नाली पहा, तिची काय कंडिशन आहे. त्याच्यानंतर आपण असे जाऊ या चौकातून, जे लोक प्रेत घेऊन जातात ना, ते खूप यातना आहेत, त्या नरक यातना भोगू राहिले आमचे लोक. जे आपण गौरक्षण मोता मिल आहे ना, तो रोडला फक्त जा तुम्ही, तुम्हाला ते रोड बी दिसतील आणि नाल्यात तुडुंब भरलेले आहेत आपल्या इकडल्या. जे साफसफाई वेळेवर होत नाही, साफसफाई होतच नाही ना. प्रशासन आहे, याच्या पहिली जे नगरसेवक होते त्यांनी कुठे काय हे केलं.
आणि तुम्ही राहिला रस्त्याचा तर तुम्ही रस्त्याने तपे हनुमानच्या इकडला रस्ता झाला. जेव्हा आम्ही ते प्रेत घेऊन जातो ना तेव्हा पहा किती हे होते ना. त्या दिवशी तर अक्षरशः एक असं पाय थोडासा हे झाला तर बॅलन्स तर तो प्रेत खाली पडत होता. बापरे, हा एवढे खड्डे हा. असतील. आणि नळाचा जो आहे तो 5-6 दिवस आड पाणी येते किंवा 3 दिवस आड येते. मनमानी कारभार आमच्या इकडे. मग करूसो कायदा म्हणजे जेव्हा आम्ही म्हणून तेव्हाच खोला, आम्ही म्हणलो तर खोलाचा नाही. असे मी कोणावर टीका नाही करू राहिलो पण सांगू राहिलो. मनमानी कारभार आहे, नियमात चालत नाही. महानगरपालिकेची कर्मचारी इथं हे आहेत हतबल झालेले आहेत. ते इथून लवकरात लवकर ट्रान्सफर करण्याच्या याच्यात राहतात का बा इथून ट्रान्सफर झाला का खूप मस्त राहते. अच्छा हा. तर सर तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधील एवढे सर्व मुद्दे ते मांडलेच आहे आणि तुम्ही आश्वासन पण दिलेत बरेच. तर शेवटी जनतेला तुम्ही काय म्हणू इच्छिता की तुम्हाला ते वोट देतील आणि त्या संधीचं तुम्ही काय करणार, तुम्हाला त्यांनी निवडून दिलं तर? बघा, निवडून देणं नाही देणं हे जनतेच्या हाती आहे. बरोबर. अभी नाही तो कभी नाही. हाच मोका जो बाळासाहेबांना आम्हाला चान्स दिलेला आहे, जो प्रभागामध्ये 4चा पॅनल बनवलेला आहे, आजपर्यंत इथं बाबासाहेब समजू नाही दिला या प्रभागात, बाळासाहेब नाही समजू दिला. आता जे आमचे युवराज आहेत सुजातदादा आंबेडकर, ह्या युवकाने कुठंतरी म्हणजे वेगळ्या दिशेनं त्यांचं काम आहे का बा हे भटकले पाहिजे. इथं सुजातदादा आंबेडकर पण समजू देत नाही. आता साहेबाच्याही सभा आहेत, याच्यानंतर इथं म्हणजे आमच्या प्रभागात ताईच्या सभा आहेत, सुजात दादाच्याही सभा आहे. इथं बाळासाहेब बाबासाहेब सुजातदादा इथं कोणीच समजू नाही देत. अच्छा. म्हणून इथं आपल्याला खूप निवडून आल्यावर वेगळं प्रकारचं हे करायचं आहे. आणि निवडून देणं हे जनते आपले मायबाप आहे, ते व्यवस्थित आम्हाला म्हणजे विचार करून, आमची जबरदस्ती नाही की कोणी आम्हाला शिक्के मार. आमचा काम पसंत येत असेल तर तुम्ही आम्हाला निवडून द्या, नाही तर आम्ही आमच्या घरचे काही नंगे भुके आहो नाही का बा आम्ही हे करायचा ते करायचा. आमचे कामधंदे सुरूच आहेत. मी सरळ भाषेत बोलतो, मी थोडा बोलणारा माणूस आहे, कारण की आपण करप्टेड नाही आहे, नाही 2 नंबरच्या धंदे आहेत की नाही काय हे लोकांना समजल्या पाहिजे. का या आतापर्यंत इथं वंचितचं पॉवरफुल माणूस कोणीच नव्हता, म्हणजे उमेदवारच नव्हता. पण यावेळेस बाळासाहेबाची आमच्यावर खूप मोठी अपेक्षा आहे, लोकांच्या इकडून अपेक्षा आहे बाळासाहेबांना का बा 2 उमेदवार एकाच घरचे दिले. आणि ते 8-10 दिवस पहिलेच घोषित केलं साहेबांना का बा किरण डोंगरे आणि महेंद्र डोंगरे प्रभाग क्रमांक 7 ते अकोल्यात पूर्ण चर्चेचा विषय झालेला आहे का बा एकाच जागी 2 का. पण आमचे हे 2 तिकीट म्हणजे ह्या आमच्या कार्याची पावती आहे. बरोबर. खरं तर जे आम्ही कार्य करत आलो, बाळासाहेब जे आमचे कार्य आहेत त्यांची पूर्ण दखल बाळासाहेबांनी घेतली, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठंही तडा जाऊ देणार नाही. आम्ही फुल मेहनतीनं काम करत आहे. बरोबर. आम्ही लोकांना पैसा वाटणार नाही. लोक पैसे घेतील 500-1000 रुपये, मग दुसऱ्या दिवशी माझ्या इकडे नगरसेवक झाल्यावर आलात, मी काय म्हणणार तिला, अबे तुला तर पैसे घेतला, तू कसा काय करून राहिला. म्हणून माझी लोकांनाही हात जोडून विनंती आहे का तुम्ही पैसे खा, मटण खा, दारू प्या, पण वोट फक्त वंचित बहुजन आघाडीला द्या. कारण की वंचित बहुजन आघाडी हे जे 4 मेंबर आहेत ते तुमच्यासाठी अहोरात्र उठणार, म्हणजे अर्ध्या रात्री उठणारे लोक आहेत, म्हणजे उमेदवार आहेत. तुम्ही तुमच्या हाती आहे आता का बा काय घ्यायचा काय निवडाचा. बरोबर. म्हणजे कारले निवडाचे का तुम्हाला आलू वांगे पाहिजेत किंवा चिकन पाहिजे, तो चिकन म्हणला भाग आम्ही 4 नगरसेवक आहे. तर आता ह्या लोकांनी विषय घ्यावाचा, लोकांनी ठरवायचा का बा कोणता उमेदवार निवडून आणायचा. बरोबर. आता याच्यात भरपूर समाजाचे आहेत, अ ब क ड मध्ये मुस्लिम समाज आहे, गवळी समाज आहे, हिंदू समाज आहे, भरपूर इकडून आहे. पण जोर आपल्या फक्त जो प्रभाग आहे तारफैल याच्यावर जास्त लोकांचा फोकस आहे. आणि लोकांना विश्वास आहे मला का लोक मला खरोखर वंचितला एक संधी देतील, अशी माझी लोकांच्या इकडून अपेक्षा आहे. बरोबर. तुम्ही बोलले सर की तुमच्या कामाची पावती आहे, त्यामुळेच तुम्ही आजवर इथपर्यंत आलेला आहात. आणि नक्कीच जनता तुमच्यावर विश्वास दाखवणार आणि 100% निवडून येणार. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.